चळवळीचं काहीतरी काम लागलेलं. मी विद्यापीठामध्ये शिकत होते, काहीतरी विचार डोक्यात होता, बाबा चळवळीमध्ये का काम करायचं हे एक गणित असतं की कशासाठी आपण काम करतोय. समाजासाठी काम करणारी काही लोक असतात आणि समाजाने आपल्याला काहीतरी द्यावं ही अपेक्षा कधीच कुठे नसते. पण ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या समाजाला काहीतरी द्यावं ही एक भावना असते. म्हणून त्या विद्यार्थी प्रश्नांसाठी सुरुवातीला विद्यार्थी दशेमध्ये काम केलं. कारण मला माझा शिक्षणाचा प्रवास खूप अवघड होता. कारण मी ज्या पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर अभयारण्याच्या एका गावातून आलेले आहे, त्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा प्रवास कमरेभर पाण्याइतका, म्हणजे मी ज्या वाडीमध्ये राहते कमरेभर पाण्यापर्यंत मुलं प्रवास करत होती आणि तो प्रवास सोपा नव्हता. माझं 7वी पर्यंत शिक्षण त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आणि त्या कमरेभर पाण्यातून प्रवास करत असताना आम्हाला जी परिस्थिती सहन करावी लागली, तो प्रश्न आता मी सरपंच झाल्यावर किंवा तिथल्या काही प्रशासनाशी, प्रांत अधिकाऱ्यांशी, कलेक्टर ऑफिसशी बोलून जसं आम्हाला माहित होत गेलं की बाबा कोणाशी काय बोललं पाहिजे. त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेतून आले, मला कमरेभर पावसाच्या वेळेत प्रवास करावा लागला. किती पाणी असलं, उतार होत नसला तरी आईला सांगायचे मला नाही घरी राहायचं, कारण मला जायचंय, कारण मला शिकायचं. माझ्या पुढे तो एकच मार्ग किंवा माझ्या पुढे एकच महत्वाची गोष्ट होती की मला शिक्षण घ्यायचंय. तो प्रश्न गेल्या वर्षी आमच्या त्या वाडीला आता पूल झालाय आणि तो आम्ही सगळ्यांनी जे शिकलेलो आहेत त्या गावातून जी मुलं पुढे आलेलो आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे झाला. कारण त्या प्रत्येकाने प्रयत्न केला की तो पूल झाला पाहिजे, कारण ती शिक्षणाची दारं उघडी करून देणारा तो पूल आहे. आम्हाला जे सहन करावं लागलं एवढ्या वर्षात, म्हणजे मी विद्यापीठापर्यंत येस तोपर्यंत मी 7वीला असताना त्या पुलावरून, पूल नव्हता तो पूल आता झालाय, पण तिथे जे यातना सहन कराव्या लागलेले ना, शाळेत गेल्यावर ओल्या कपड्यांनी बसणं ना खूप अवघड व्हायचं. दिवसभर ओल्या कपड्यांमध्ये कसं बसून राहणार, तो स्कर्ट अख्खा भिजलेला असायचा आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शाळेत मला शिकायचं म्हणून बसायचं. पण ते सोपं नव्हतं. तो 4 महिन्याचा पावसाळा आमच्यासाठी खूप यातना देणारा होता. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थी चळवळीतून काम करत आले, त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मी काम करायला सुरुवात केली. त्यामागचं कारण तुम्हाला ते सांगण्यामागचं हे की ते विद्यार्थी काळातले प्रश्न मला स्वतःला काहीतरी भेडसावत होते, वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालत होते. कारण मला जर स्कॉलरशिप मिळाली नसती तर मी विद्यापीठापर्यंत जाऊन पोहोचले नसते किंवा मला काहीच कळलं नसतं. मग ज्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या समाजातून मी आलेले आहे त्यांच्यावरतीच, म्हणजे ज्या आश्रमशाळा आमच्या आदिवासी विभागाची किंवा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दारं खुली करतात, त्या आदिवासी आश्रमशाळेवरती मी माझं एमफिलचं संशोधनाचं काम केलेलं आहे. ठाणे पालघर जिल्ह्यातल्या 10 आश्रमशाळा माझ्या संशोधनाचा भाग होत्या. आता हे सांगण्यामागचं कारण काय की बाबा त्यांना एक वेगळ्या यातना सहन कराव्या लागतात आणि आपण एक वेगळं समाजातलं चित्र बघतोय आणि ते चित्र आपल्याला जर बदलायचं असेल तर राजकीय व्यवस्थेत आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण प्रत्येक जणी, म्हणजे तुम्ही सुद्धा आजी, तुम्ही जिथे काम करताय ना त्या पदावरती किंवा त्या ग्रामपंचायतीमध्ये असे अनेक लोक असतील की त्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्या त्यांना मिळालेल्या नाहीयेत आणि ते मिळवून देण्याचं काम म्हणजे तुम्ही काय करताय. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरपंच म्हणजे शासन आणि जनता यांच्यामधला दुवा, म्हणजे शासनाकडून मिळालेल्या योजना लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या सरपंचांना सगळ्यांना करायचं आहे. म्हणजे तर त्याला राजकीय व्यवस्थेतलं का म्हटले तर ती एक भक्कम कडी आहे. आपल्या भारतामध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली राज्य व्यवस्था म्हणजे लोकशाही आणि ती लोकशाही आपण सगळेजण जगतोय. तर त्या लोकशाहीतला पाया जो आहे ते आपलं पद आहे. त्या ग्रामसभा हा लोकशाहीचा मोठा गाभा आहे आणि त्या ग्रामसभा आपापल्या व्यवस्थेमध्ये, आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये सक्षम करणं तुमच्या प्रत्येकीच्या हातात आहे. मी प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हे सांगत असते, हे मनगट फक्त बांगड्या घालण्यासाठी नसतं, त्याची जर मूठ वळवली तर ती मागणी करण्यासाठी सुद्धा असतं. ते ह्यासाठी की आपल्याला आपले राजकीय अधिकार कळाले तर आपल्याला काम करणं सोपं जातं आणि त्याच आधारावरती शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करतच गेलो. हे सगळे फोटो म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होते त्या काळातले काही फोटो आहेत. आदिवासी चळवळीतली कविता म्हणून असा जो लेख लिहिलाय तो महाराष्ट्र टाइम्सनी दखल घेतलेली की विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही जे काम करत होतो आणि ते काम त्यांना मठाने म्हणजे महाराष्ट्र टाइम्सनी दखल घेणं
आणि त्याला तो माझा मी सन्मान समजते की मी जे काम करते त्या कामासाठी कुठेतरी माझ्या पाठीवरती ह्या सगळ्यात मोठ्या वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल हा सगळ्या कामाचा भाग आहे। हा जो फोटो दिसतोय हा मी सरपंच झाल्यावरती माझं लेकरू 1.5 महिन्याचं होतं आणि 1.5 महिन्यानंतर 1.5 महिन्यांची बाळंतीण बाई कलेक्टर ऑफिस समोर सगळ्या महिलांना घेऊन जलमिशन योजनेची कामं सुरू व्हावी। कारण आज महाराष्ट्रामध्ये जलमिशन योजनेची कामं कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थित पद्धतीने जर आपल्याला चालवायची असतील तर आपल्याला पाणी पुरवठा विभाग तिथले जेई जे आहेत म्हणजे इंजिनियर जे पाणी पुरवठा विभागाचं काम करतात त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला हाताशी आपल्या ग्रामपंचायतीतलं हर घर नळ पोहोचवायचं आहे। आणि तो आपण कधी करू शकतो तर शासन आपल्या सोबत आहे आणि शासनाला काम करायचं आहे। पण काही येणाऱ्या अडचणी कॉन्ट्रॅक्टदाराचे जे काही मुद्दे असतील त्या सगळ्या अडचणी बाजूला करत असताना आपल्याला हे प्रश्न पुढे घेऊन जायचे आहेत। त्याच्यामुळे आपण जे काही काम करतोय त्या सगळ्या कामांचा उल्लेख ह्या सगळ्या याच्यावरती हे जे मी सांगितलं सुरुवातीला की जलमिशन योजनेच्या कामावरती फोकस ठेवून त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू सगळ्या महिला प्रत्येक तालुक्यातल्या महिलांना म्हणजे ज्या ज्या गावांमध्ये कामं सुरू आहेत ते काम सुरू केलं। आता मी सरपंच कशी झाले हे सांगते। मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या गावाचा प्रवास शिक्षणाचा प्रवास आणि मग मी काय काम केलं मी जे शेतकऱ्यांसाठीचं कार्य आहे तर मी माझं जे PhDचं काम आहे म्हणजे मला डॉक्टरेट मेडिकल इंजेक्शन टोचणारे डॉक्टर नाहीये मी एका विषयामध्ये काहीतरी शोधलंय म्हणून मला डॉक्टरेट मिळालेली आहे। ते हे शोधलेलं आहे की माणसांच्या जमीन मालकी हक्क जे असतात म्हणजे स्थानिक आपण जिथे जिथे असतो आपल्या नवऱ्याच्या नावावर थोडीफार जमीन असेल बरोबर तर ते जमीन मालकी हक्क राजकीय व्यवस्थेला कसे बदलवायला कारणीभूत ठरतात याच्यावरती मी माझं संशोधनाचं काम केलेलं आहे। आता निवडणुकीची तयारी कशी केली मी ते जरा सरपंच पदाच्या सांगते। तर हे सगळं सांगितलं की मी काय काय केलं पण मग सरपंच व्हायचं का ठरवलं याच्या अगोदर पुणे जिल्ह्यातून शिनोली पंचायत समिती गणातून 2016ला मी निवडणूक लढवली। तेव्हा मी MA करत होते निवडणूक लढवली तेव्हा MA करत असताना माझा म्हणजे मला माहितीये की मला काय करायचंय बरोबर म्हणजे जेव्हा मला माहित असतं की मला कुठे जायचंय तर मग मी त्याच्यावरती काम करत राहणार हा तुमच्या प्रत्येकीच्या हातातला उपाय आहे। आपल्याला माहित असतं ना की मला त्या डोंगरावर जाऊन पोहोचायचंय त्या टेकडीवर जायचंय तर मग ते जात असताना पहिलं पाऊल तर कुठेतरी तुम्ही टाकलं पाहिजे की नाही मग ते करण्याचा प्रयत्न केला। शिनोली पंचायत समितीतून लढवलेली निवडणूक 1 रुपयाही माझ्याकडे नव्हता त्यावेळेस ना घरचे सोबत होते वडिलांना तर माझ्या राजकारणाचं बिलकुलही त्यांना गंध नाहीये साधी माणसं आहेत शेतीमध्ये काम करून आज शहरामध्ये कुठे ना कुठे रोजी नोकरी करून स्वतःचं पोटपाणी करणारी लोक आहेत त्यांना राजकारण म्हणजे हा आपला पिंड नाहीये असं त्यांना वाटतं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काम नाही त्याच्यामुळे तू हे करू नये ही त्यांची भूमिका पण माझ्यामध्ये आधीच पहिल्यापासून काही ना काही करण्याची जी उर्मी होती की काहीतरी बदलायचं त्यामुळे जी 2016ला निवडणूक लढवली माझ्याकडे 1 रुपया नव्हता घरचे माझ्यासोबत नव्हते फक्त निवडणुकीच्या काळात माझे मोठे चुलते आणि चुलत्या त्या सोबत फिरल्या का तर घरातली लोक या पुरी सोबत नाही तर आपण हिला मतदान कसं करायचं बरं ड्रेस घातल्यावर अजूनच बारीक दिसायचे तब्येत अशी एकदम कारण एवढ्याशा लेकराला मतदान करून ही काय बदल करणार आहे पण 2016ला लोकांनी पैसे देऊन लढवलेल्या निवडणुकीमध्ये 1700 मतदान मी मिळवलं आणि ते मतदान माझ्या प्रामाणिकपणाचं होतं मी केलेल्या कामाचं होतं आणि मी ज्या प्रश्न लोकांना सांगत होते त्या प्रश्नावरती झालेलं मतदान होतं म्हणून मला जास्त ती निवडणूक मला इथे सांगावीशी वाटते। आणि मग त्यानंतर माझं लग्न माझे मिस्टर इथे बसलेले आहेत जगदीश भालके यांच्याशी झालं आणि जेव्हा माझी PhD कंप्लीट झाली मग आता तिथे निवडणूक मी हरले 2016ची मग मी घरात बसून राहायला पाहिजे का नाही ना कारण तुम्हाला जर काम करायचंय तर कुठून ना कुठून सुरुवात करायची म्हणून सरपंच पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय 7 महिन्याची गरोदर असताना घेतला म्हणजे त्यावेळेस खूप म्हणजे माझी प्रेग्नन्सी खूप क्रिटिकल कंडिशन मधली होती त्या सगळ्या 3 वर्षाच्या लग्नाच्या प्रवासानंतर तरी पण आम्ही ठरवलं की नाही लढवायची मग लढवायची तर काय करायचं बाबा 2 गट असतात गावामध्ये हँडल करणारे ग्रामपंचायती आपल्याला माहितीये कोणतरी चालवतं आपल्या हातात नसतं ते त्यामुळे ते चालवणाऱ्या गटांना पहिलं भेटलं पाहिजे नक्की यांचं काय म्हणणं आहे बाबा मी शिकलेली आहे मला संधी देऊन बघा मी काहीतरी चांगलं करू इच्छिते आपल्या गावाला बदलू इच्छिते तर तुम्ही जर प्रयत्न केला तुम्ही जर संधी दिली तर मी नक्की करेन
दोन्ही गटाने माझा पूर्णपणे प्रस्ताव नाकारल्यानंतर दोन्ही गटाकडून दोन्ही उमेदवारांचे फॉर्म आले. मी पण फॉर्म भरला, म्हणजे मी तिसरी उमेदवार होते. फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळी छाननीचा दिवस येतो, छाननीच्या दिवशी माझी ग्रामपंचायत पेसा आहे. म्हणजे काय की तिथे सरपंच जो निवडून येतो तो आदिवासी असतो. मग त्या आदिवासी सरपंचाला निवडून येत असताना त्याचे कागदपत्र क्लिअर असायला पाहिजेत की नाही बाबांनो. निवडणूक आयोग एवढी मोठी निवडणुकीची प्रक्रिया राबवतोय, पण मग जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल, जात वैधता प्रमाणपत्र, तर तुम्ही फॉर्म कसे भरताय किंवा तो फॉर्म एक्सेप्ट कसा होतोय, स्वीकारला कसा जातोय. तेव्हा तिथे विरोध केला. सकाळी 10 वाजल्यापासूनची लढाई चालू होती, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. पण तिथे कोणीही नव्हतं सोबत, मी एकटी होते आणि तिथले सगळे मोठे मोठे राजकीय पुढारी आणि जे काही लोक तिथे बसलेली होती जिल्ह्याचे येऊन बसले की दोन्ही फॉर्म एक्सेप्ट करा, निवडणूक होऊ द्या. आणि निवडणूक झाली तरच बाबा यांना हरवणं शक्य आहे, कारण आत्ताची निवडणूक फक्त पैशाच्या राजकारणावरती आधारित आहे. पैसे वाटले तर मतदान आपण विकत घेतो का? नाही, आपल्याला तसं मतदान नको आहे. मग त्याच्यामुळे ते दोन्ही फॉर्म बाद करून बिनविरोध निवडून आले. पण ते दोन्ही गटांना मान्य नव्हतं आणि बिनविरोध निवडून आल्यानंतर ज्या काही लोकसहभागातून ग्रामविकासाकडे आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न केला, प्रस्थापितांचा खूप विरोध. पहिली ग्रामसभा घेतली स्थानिक आमची, जेव्हा पहिल्यांदा 18 नोव्हेंबरला झालेली माझी पहिली ग्रामसभा, मला आजही आठवते, 2022ला. त्या ग्रामसभेमध्ये म्हणजे अक्षरशः दारू पाजून लोक बसवलेली, जेवढी बसवलेली तेवढी दोन्ही वेगवेगळ्या गटांनी बरं बसवली. बसा बाबांनो, पहिल्या ग्रामसभेला काहीच काम नाही तरी तुम्ही माझ्याकडे राजीनाम्याची मागणी करताय. काय कारण आहे राजीनामा मागायचं पहिल्या ग्रामसभेला? पण तिथेही त्यांचे डाव हाणून पाडण्यामध्ये पहिल्या ग्रामसभेमध्ये आलेले सगळे प्रश्न, ग्रामपंचायतीची शिस्त आणि सरपंचांनी कसं कामकाज करावं हे पहिल्यांदा त्या गावाला दाखवून देण्याचं काम आमच्या पहिल्या ग्रामसभेने, आमच्या पूर्ण बॉडीने मला वाटतं केलेलं असेल. त्यामागचं कारण एक आहे की मला माहिती आहे मी ज्या पदावर बसले त्याचे अधिकार काय आहे, मी ज्या पदावर बसलेले ते पद काय काम करतं किंवा त्या पदाच्या मर्यादा काय, हे जर आपल्याला व्यवस्थितपणे समजलं तर मग तो विरोध आपल्याला हाणून पाडता येतो. आणि मग त्या ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या लोकांच्या सहभागामधून कामाला पहिली सुरुवात झाली. आणि ती पहिली सुरुवात जी होती हे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर बाल विकास, महिला विकास, वंचित घटकांचा विकास, पर्यावरण समृद्ध गाव आणि गावाचा सर्वांगीण विकास, ही 5 पंचसूत्री ठरवली. का ठरवली 5 पंचसूत्री? तर आपल्या डोक्यामध्ये आपण ज्या गावामध्ये काम करतोय, आज महाराष्ट्रातली किती गावं अशी आहेत की जिथे कुपोषणाचं प्रमाण आहे. आज आत्ताचं शासन जे आहे ते शासन सांगतंय की कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी काय करता येईल. पण मग ते कुपोषणाचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्या बालसभा होतात का ग्रामसभेच्या अगोदर? झाल्या पाहिजे. आपल्याला काय सांगते आपण ना ग्रामसभेला एक ग्रंथ म्हणूयात, म्हणजे ही ग्रामसभा लोकशाहीचा ग्रंथ आहे. का? 73व्या घटना दुरुस्तीने आपल्याला जे दिलेलं आहे ते खूप मोठं पाठबळ आहे. त्याच्यामध्ये बालसभा होणं, महिला सभा होणं, वॉर्ड सभा होणं, वंचित घटकांच्या सभा होणं आणि ह्या सगळ्या सोबत तुमची ग्रामसभा होणं, म्हणजे त्या लोकशाहीची पाळंमुळं ह्या आपल्या ग्रामसभांमध्ये रुजलेली आहेत. कशी रुजलेली आहेत? आता मला सांगा, बालसभा झाल्या म्हणजे मी जेव्हा पहिली बालसभा घेतली तेव्हा मुलांमधून काय प्रश्न आले? बालसभा घेणं म्हणजे मुलांना काय वाटतंय ते विचारणं. सरपंचांनी जाऊन बसायचं, आपल्या बॉडीने जाऊन बसायचं मुलांमध्ये, बाबा तुम्हाला काय वाटतंय, काय प्रश्न आहेत तुमचे? शाळेमध्ये कोणती गोष्ट नाहीये, शाळेला रंगकाम नाहीये, शाळेमध्ये कपाट नाहीये, पंखा नाहीये, हे प्रश्न त्या मुलांमधून आल्यानंतर ते सरपंचांनी ग्रामसभेसमोर ठेवणं आणि त्याच्यातून त्या कामाची मंजुरी घेणं. म्हणजे काय झालं की आपण बालस्नेही पंचायतीवरती म्हणजे जी 9 सूत्र सांगितलेली आहेत त्या 9 सूत्रांवरती काम करण्यासाठी पहिलं मुलांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांना वाटतंय ना की ही गोष्ट नाहीये माझ्याकडे, ती मिळाली पाहिजे, तर मग ती मिळवण्यासाठी मुलांना सोबतीला घेणं, त्यांच्या मीटिंग्स घेणं, त्यांच्यातून आलेले प्रश्न त्यांना बोलतं करणं. लोकशाही काय सांगते की प्रत्येकाने प्रत्येकाचे प्रश्न मांडावेत. महिला सभा, महिलांनी महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी महिला सभा जास्त महत्वाच्या आहेत. आपल्या बचत गटांमधल्या किती सीआरपी आहेत ज्या सीआरपी या सगळ्या स्तरावरती काम करतात. आम्ही बालसभेमध्ये अजून एक गोष्ट केली की लहान मुलांचा इथे वर्ग चालू आहे, पालकांना बोलवलं. आपल्या अंगणवाड्या आहेत ना, अंगणवाड्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये 3 अंगणवाड्या आहेत. 3 अंगणवाड्यांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 14,
काही एका ग्रामपंचायतीमध्ये 20 आणि एका ग्रामपंचायतीमध्ये 21 एवढे लाभार्थी आहेत 0 ते 6 वयोगटातले. तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुमच्याकडे किती मुलं आहेत आजी? हा, आपल्याला माहित असलं पाहिजे, तो आपला भाग आहे. आपण ज्या ग्रामपंचायतीमध्ये काम करतो त्या अंगणवाड्यांमध्ये किती मुलं आहेत हे आपल्याला जर माहित नसेल, आपण जर कुठे गेलो, तुम्ही यशोदाच्या ट्रेनिंगला गेला होतात, मग यशोदामध्ये काय शिकलात ना, तर हे शिकलो आपण की माझ्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ज्या बालस्नेही पंचायतीचा कार्यक्रम घेतला, पालकांना बोलवलं. मुलाला वाढवण्याची जबाबदारी एकट्या बाईची आहे का? नवऱ्याची पण आहे. पुरुषांना पण बोलवलं, दोन्ही पालकांना आम्ही बोलवलं. मग मुलांच्या हातात मोबाईल पासून मुलं बाजूला कशी ठेवायची. माझी मैत्रीण आहे ती लेखा नवरे म्हणून, ती मुलांवरती काम केलेलं आहे तिने, म्हणजे तिचं MA जे आहे ना ते मुलांच्या मानसिकतेवरती, म्हणजे मुलांना कसं शिकवलं पाहिजे, कसं त्यांच्याशी वागलं पाहिजे, कसे खेळ घेतले पाहिजे आणि मुलांची वाढ कशी, विकास कसा होतो त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा, त्यासाठी ती काम करते. म्हणून मग तिला बोलवल्यानंतर जेव्हा आम्ही ती मीटिंग घेतली तेव्हा आमच्या आशा वर्कर्स पण होत्या, अंगणवाडी ताई पण होत्या, पण त्या पूर्ण कार्यक्रमाचं जे काही सूत्रसंचालन असेल ते आमच्या अंगणवाडी ताईंकडे दिलं. तुम्ही बोला. पालक आल्यानंतर प्रत्येक पालकांचे किती मुलं, काय कसे, हे सगळं सांगितलं. त्या कार्यक्रमाची हे मागचं कारण काय की तिथे मुलांना आणि पालकांना ग्रामपंचायतीमध्ये सहभागी करून घेतात. त्यांना माहित झालं की ग्रामपंचायत नक्की तुमच्यासाठी काय करते किंवा ग्रामपंचायतीचा रोल काय. आणि आम्ही नाव दिलं बालस्नेही पंचायतीच्या अंतर्गत ग्रामपंचायत हे कार्यक्रम घेत आहे, म्हणून ते जास्त महत्वाचं झालं. दुसरं काय केलं की आम्ही इंग्रजी स्पीकिंग, आपल्या ग्रामीण पट्ट्यातल्या मुलांना इंग्रजी वाचता येणं फार अवघड होतं कधी कधी, म्हणजे आपण शिकतो पण पटकन बोलता येत नाही किंवा अशा अडचणी येत असतात. म्हणून आमच्याकडे गावामध्येच राहणारे एक तरुण आहे, त्यांनी काय केलं की त्यांच्या वर्षभर ते क्लास आम्ही चालवले आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुलांसाठी की इंग्रजी आलं पाहिजे म्हणून. तर त्या कोर्सचं आम्ही एक अनावर केलं. त्यानंतर 3 दिवसाचा आम्ही एक कोर्स धर्म स्वातंत्र्याला अनुसरून मानवी हक्काची कार्यशाळा घेतली होती. ती कार्यशाळा का घेतली होती ते सांगते की माझ्या गावामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं हिंदू आणि त्याचबरोबर मुस्लिम कम्युनिटी, दलित कम्युनिटी, म्हणजे हे सगळ्या जाती धर्मातले लोक राहत आहेत. त्याच्यामुळे मुलं काय विचार करतात आहे, आज समाजामध्ये दंगली होतात आहे किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात आहे, तर तो मुस्लिम आहे किंवा तो हिंदू आहे म्हणून जर एकमेकांच्या डोक्यामध्ये जर काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या गोष्टी कमी करण्यासाठी आम्ही ती 3 दिवसाची कार्यशाळा घेतली होती मुलांची. आणि त्या खूप चांगला प्रतिसाद, आम्ही प्रमाणपत्र दिली मुलांना, त्यामुळे मुलं खूप उत्साहित, मुली पण खूप उत्साहित झाल्या. आणि त्यानंतर ही आमची बालसभा आहे बरं का, ही पहिली जी बालसभा झालेली ती बालसभा आहे आमची. आणि मग आम्ही शाळेमध्ये जाऊन ती बालसभा घेतली. त्यानंतर बालकेंद्रित पंचायतीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत हे झालेले कार्यक्रम आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बालस्नेही पंचायतीवरती आम्ही मुलांना फोकस केला, तर मग आमच्या शाळा पण डिजिटल झाल्या पाहिजेत. मग त्यांना काही ग्रामपंचायतीकडून मदत करता येईल का, मग कम्प्युटर जरा शाळेला प्रोव्हाइड करूयात बाबा, निदान त्यांचं कामकाज जे असतं. तर 3 शाळा आहेत आमच्या जिल्हा परिषदेच्या, 3 शाळांना 3 कम्प्युटर्स आमच्याकडून ग्रामपंचायतीच्या मध्ये. ते सांगण्यामागचं कारण हे की या आमच्या मुख्याध्यापक आहे, या आमच्या शिक्षक समितीच्या अध्यक्ष आहेत. ते काय सांगते की ह्या कमिट्या आपल्याला ऍक्टिव्ह करायच्या असतात, ह्या लोकांना आपल्याला पुढे आणायचं असतं, ह्या महिलांना पुढे आणायचं. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये हे आमचं ग्रंथालय आहे. पहिलं आमचं टार्गेट होतं जेव्हा निवडून आले की ग्रंथालय झालं पाहिजे. आणि त्या ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी आम्ही काय केलं की मी ज्या विद्यापीठातून शिकले त्या विद्यापीठातल्या सगळ्या प्राध्यापकांनी मला मदत केली. ग्रामपंचायतीकडून पैसे नाही, सगळ्या प्राध्यापकांनी पुस्तकं तर पुरवली, पण त्या याच्यामध्ये कपाट, टेबल इथपासूनचं साहित्य मुंबईमधून कॉलेजेसमधून काही प्राध्यापकांनी पाठवलं त्यांच्याकडून त्यांच्या स्तरावरती. आणि त्यामुळे हे ग्रंथालय आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीपल लायब्ररी ह्या नावाने. बाबासाहेबांचं नाव का दिलं तर बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या नावाला सुद्धा विरोध झाला बरं का. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की काम करणं तेवढं सोपं नसतं. आपण ज्या गावामध्ये काम करतोय जिथे आहोत तिथून लय मोठा विरोध होत असतो. जे काम नाही करत त्याला नाही विरोध होत, पण जो करतो त्याला जास्त होतो. त्याच्यामुळे तो विरोध होत असताना या सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना
हे दुसरं हा जनसुनावणीचा कार्यक्रम आम्ही एक घेतलेला. त्याच्या अंतर्गत मुलांना एक घटना घडलेली, बदलापूरमध्ये घडलेली घटना माहिती आहे तुम्हाला, 2 मुलींवर झालेले अन्याय अत्याचार. पण आम्ही आमच्या शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टच काय आहे, जनसुनावणीच्या माध्यमातून एक मिठीबाई कॉलेज, लॉ कॉलेज आहे, त्या कॉलेजमधले विद्यार्थी आले, त्यांचे ऍडव्होकेट आले, वकील त्यांच्या सोबत एक होते. त्या वकिलांनी ह्या गोष्टी, त्यांचे कायदे काय, जर तुमच्या सोबत एखादी गोष्ट घडली तर तुम्ही कसं त्याच्यावरती काम करू शकता हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि तो खूप चांगला रिस्पॉन्स मुलांचा मला वाटतं त्या सगळ्या याच्यामध्ये मिळाला. आता महिला स्नेही पंचायत म्हणून आम्ही काम करत असताना काय गोष्टी केल्या, हेल्थ चेकअप, कायदेविषयीचं मार्गदर्शन, शेती संलग्नित आमची कामं चालू आहेत, शासकीय योजनांचा लाभ देणं आणि समित्यांमध्ये. आता आपल्याकडे टोटल किती समित्या काम करतात तुम्ही सांगा बरं, आपल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किती लोक आहेत अजून जी काम करतात आपल्याला मदतीला माहितीये? वेगवेगळ्या समित्या असतात, जैवविविधता समिती असते बरोबर, जी समिती पर्यावरणाशी निगडीत मुद्द्यांवरती, तुमच्या गावामध्ये असणारी झाडांची संख्या किंवा झाडं लावली गेली पाहिजे, पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, जुन्या गोष्टींचं संरक्षण, याच्यामध्ये जैवविविधता समिती काम करत असते. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आपली समिती गाव स्वच्छता समिती. त्यानंतर दुसरी एक समिती असते ज्यामध्ये आपल्या रॅशन दुकानदार असतो बरोबर ना, रॅशन पुरवठा करतो बरोबर, तर रॅशन दुकानदार पुरवठ्याकडून योग्य पुरवठा होतोय की नाही हे त्याच समितीचं काम असतं. त्याचा अध्यक्ष कोण असतो सांगा बरं मला, पुरवठा समितीचा? आजीला माहिती आहे, आजी सांगा. मग आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना रॅशन मिळतंय का नाही, सगळ्याकडे रॅशन कार्ड आहेत का नाही हे चेक करणं, आणि तो वेळच्या वेळी रॅशन देतोय का नाही हे पण आपल्याला तपासायचं असतं बरोबर. हे सगळं करत असताना अजून एक कार्यक्रम केला, 3 दिवस ते सगळं करत असताना आम्ही महिला स्नेही पंचायत म्हणून काम केलं. तर त्याच्या अंतर्गत संयुक्त घरमालकी, घर मन दोघांचं, घर दोघांचं, तर घर पण दोघांचं, ह्या नावाखाली आम्ही कार्यक्रम सुरू केला. याच्यामध्ये ही आमची पेसा मोबिलायझर आहे, म्हणजे जे काम करते कर्मचारी आमच्या ग्रामपंचायतीचे. हे आजोबा आणि आजी बघा किती वय असेल, बायको सोबत कधीतरी फोटो काढला असेल का उभा राहून एकत्र, नाही राहणार ना. पण जेव्हा बायकोचं नाव पाठीवर आलं घराच्या, तेव्हा खूप मोठी गोष्ट होते की तुम्हाला तो अधिकार, जे हक्क आहे घराचा, आपण घरासाठी राब राबतो, म्हणजे 24 तास सकाळी उठल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्यांच्या शेवटी त्या गोष्टी होत असतात, आपण काम करत असतो, पण मग तो हक्क आपल्याला नाकारला जातो बरोबर की नाही. तर आमचा संयुक्त घरमालकी हा प्रयोग आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मागच्या वर्षी सुरू झालाय. ह्या जानेवारीला आम्ही त्याचं पूर्ण करतोय. एका वर्षामध्ये आम्ही पूर्ण दोन्ही गावातल्या महिलांच्या नावावरती घरपट्ट्या करणं हे आमचं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट होतं की आम्ही जर जी महिला, जे जोडपं अशा पाट्या लावेल त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत 26 जानेवारीला. का देणार आहोत की स्वतःच्या बायकोला स्वतःसोबत उभं करून काम करायला लावणं किंवा करून घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यामुळे तिला तो अधिकार देणं हे पण खूप मोठं आहे. आपला नवरा नाही म्हणणार बाई तुला कशाला, आमच्या ग्रामपंचायतीमध्ये झाल्यात गोष्टी आजही. आमची जेव्हा बाया नावं घ्यायला जातात ना, आमची CRP नावं घ्यायला जाते, तिच्यावर चालून जातात काय तर सरपंच बाईच्या नादी लागल्यात, काही उठून करतात, काय ह्याला बायांची नाव पाहिजेत पाट्यांवरती, याने काय होणार आहे, अशी आहे का नाही आपल्याकडे लोक. आपल्या घरात बोलणार आहेत तर बाहेरचे सोडा, आहेत की नाही. त्याच्यामुळे ही मालकी गावापासून सुरुवात झाली पाहिजे. उद्या जर आर्थिक संकट आलं आणि त्या घराचा जर तुमचा अधिकार आहे, नवरा गेल्यानंतर तुम्हाला घराबाहेर काढण्याचा अधिकार कोणाचा बोलणार नाही. म्हणून हा अधिकार आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीतल्या प्रत्येक महिलेला देण्यामागचं कारण हे आहे की बऱ्याच घटना अशा घडतात, नवरा गेल्यानंतर तिला सहजरित्या माहेरी धाडलं जातं, पाठवून दिलं जातं, होतात, काही अधिकार उरत नाही तिचा सासरवरती जर मूल बाळ नसेल तर. पण ज्यावेळेस तिचा घरपट्टीवर नाव असेल त्यावेळेस एकाची हिंमत उरणार नाही की तिला घरातून बाहेर काढू शकेल. म्हणून हा प्रयोग आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये करतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही, मला वाटतंय काही प्रमाणात पुढे चाललेलो आहोत. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये घरपट्ट्यांवरती तरी नावं महिलांची आणायचा प्रयत्न करा. हे आमचे कार्यक्रम झालेले. शाश्वत मासिक पाळी म्हणजे काय की जी मासिक पाळी आपल्या महिन्याला येत असते ती शाश्वत आहे किंवा चांगली आहे हे मुलींना पटवून देणं आणि त्याच्यात घ्यावयाची काळजी.
काही मुली आलेल्या, ज्या मुलींनी आम्ही सावित्रीबाईंचं एक पुस्तक देऊन त्यांचा, म्हणजे आम्ही कधी आमच्याकडे पाहुणे आले आम्ही पुस्तकं देतो, आम्ही सत्कार शाल किंवा फुलं नारळ हे नाही आणत, पुस्तकं देतो, कारण पुस्तकं देण्या घेण्याने विचारांमध्ये बदल होत असतात, त्याच्यामुळे ती पुस्तक देण्याची परंपरा आम्ही सुरू केली। आणि ज्या देवाने आपल्याला मासिक पाळी दिलेली आहे त्या देवाने जर आपल्याला मासिक पाळी दिली असेल तर त्याला तिचा विटाळ नसतो त्या पाळीचा, बरोबर। महिलेला आराम करता यावा म्हणून जुन्या काळामध्ये बाईला बाजूला बसवलं जायचं, पण देवाला मासिक पाळीचा विटाळ नाही। आमचा तुम्हाला दिसत असेल की इथे हनुमानाचं मंदिर आहे, त्या याच्यामध्ये याच्यावरती चर्चा झाली, हनुमानाच्या मंदिरात पुरींशी चर्चा केली आम्ही की बायांनो ह्या गोष्टी चांगल्या असतात, फक्त तुमच्या शरीराची काळजी घेणं, मुलींना सांगणं समजून, आणि महिलांना पण सांगितलेलं त्याच्यामध्ये। आणि दुसरा हा जो कार्यक्रम आहे हा आमचा देवीचा मंडप आहे, इथे झालेला, म्हणजे जी गोष्ट आपल्याला देवीने दिलेली आहे किंवा देवाने दिलेली आहे त्या गोष्टी आपण का नाकारायच्या। त्या आज अशी अवस्था आहे की तुम्हाला स्वयंपाकघरात येऊ दिलं जात नाही किंवा अनेक चुकीच्या गोष्टी घडतात, म्हणजे मासिक पाळी होत आहे ना, बाहेर बसवलं, ग्रामीण पट्ट्यामध्ये तर बाहेर बसवलं जातं। काही आपल्या महाराष्ट्रातले काही भाग असे आहेत की ना गावाच्या एक अशी जागा असते गावाच्या बाहेर, तिथे बायकांना पाठवलं जातं किंवा मुलींना पाठवलं जातं, शिकलेल्या किंवा शाळेत जात असलेल्या पुरींना त्या गोष्टी नको वाटतात, तिला तो तिच्या बरोबरचा अन्याय वाटतो की मला का बाजूला बसवलं। म्हणजे मी सांगते की आपल्याला ज्यावेळेस बाजूला बसवलं जातं आपल्याला ते कुठेतरी एक वेगळी भावना निर्माण करणारी असते, म्हणून त्या गोष्टी समजावून सांगणं, ठीक आहे। आराम करायला लावणं हे एक वेगळी बाब आहे, पण त्याच्यासोबत ग्रामीण भागात असं मानलं जातं की देव म्हटलं म्हणजे देवाचं स्थान पवित्र असतं, पोथी पुराण जे बायबल ते असतं ते पवित्र असतं, मग आपण अपवित्र अवस्थेत त्याला कसं हात लावू शकतो, त्याला कसं स्पर्श करू शकतो, असं ग्रामीण भागात आहे। मग त्यासाठीच आम्ही जो प्रयोग केला तो ह्यासाठी केला की जी गोष्ट देवाने दिली आहे, ज्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्या योनीतून झालेली आहे ती योनी आपल्यासाठी पवित्र नाहीये का, आपण सगळेजणच तिच्यातून जन्म घेतलेला आहे की नाही, मग आपण ती गोष्ट का नाकारायची। म्हणजे तुमची श्रद्धा असणं आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे, आला का लक्षात। देवाला हात जोडून नमस्कार करणं ही श्रद्धा आणि देवासाठी बकरू कापणं किंवा ही अंधश्रद्धा, आलं लक्षात। मग त्याच्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक जर आपल्याला लोकांना करायला शिकवता आला तर मग ह्या गोष्टी अनेक ठिकाणी मुलींच्या बाबतीत म्हणजे प्रेग्नन्सीच्या बाबतीत ह्या वयाच्या काळात जर नाही घडल्या तर 18 वयाच्या खालच्या मुली बऱ्याचदा गरोदर राहिल्या जातात, चुकून काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात, त्या सांगत नाहीत पण त्या जीवाला मुकलेल्या असतात, बरोबर घडतातच की नाही ह्या गोष्टी। त्यामुळे त्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी हे असे कार्यक्रम तुम्हाला करणं की बाबा तुमच्यामध्ये प्रेग्नन्सी कशामुळे राहते हे नाही कळायला पाहिजे का तिला, तुला जर पाळी येते तर मग ती प्रेग्नन्सी कशामुळे राहते हे कळलं तर मग त्या चुकीच्या गोष्टी मुलींकडून किंवा काही जर चुकीचं होत असेल आपल्या लेकी बाळींसोबत तर ते आपल्याला थांबवता येऊ शकतं आपण गावातल्या मुलींसोबत। दुसरं महत्वाचं की हे आमचं ना म्हणजे हे फार मोठं नाहीये, दिवाळीच्या वेळेस ना आम्ही विधवा महिला ज्या आहेत माझ्या गावामध्ये किती विधवा महिला आहेत, 75 विधवा महिला, माझ्याकडे आकडा पण आहे मी का सांगते, टोटल विधवा महिला दोन्ही गावच्या मिळून 75 विधवा महिलांना आम्ही साखर आणि काही टब म्हणजे जे प्लास्टिकचे टब आहेत ते काही फार मोठी गोष्ट करणारे नव्हते, पण बऱ्याचदा विधवा महिलांना गोड खाणं किंवा ह्या सगळ्यापासून हे केलं जातं, म्हणून तो प्रयोग केला आम्ही की असं काहीतरी देऊन बघूयात दिवाळीच्या दरम्यान। आणि मुलांना शिक्षणाचं साहित्य त्या दरम्यानचा तो कार्यक्रम आहे, हे आमचा नवरात्री उत्सवाच्या वेळेस झालेले कार्यक्रम आहेत। ही मुलं आहेत आमच्या पूर्ण गावातली सगळी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, आणि त्यांना आम्ही आणि हे सगळं अभियान जे आहे ग्राम स्वच्छता अभियान ते महिलांनी सहभाग केलेलं अभियान आहे। महिला स्वतःहून पहिल्यांदा निवडून आले तेव्हा महिलांनी स्वतःहून सगळं गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर आम्ही दुसरं महत्वाची गोष्ट केली की ग्रामपंचायतीच्या अंतर्गत हिरकणी कक्षाची निर्मिती। मी तुम्हाला तो छोटासा व्हिडिओ आहे तो नंतर दाखवेल की मी ते हिरकणी कक्ष का निर्माण करण्यासाठी केलं होतं, इथे तुम्हाला मी प्ले करून दाखवते थोड्या वेळाने। ते हिरकणी कक्ष करण्यामागची आमची भूमिका होती की आपल्या सगळ्या शासकीय जी ठिकाणं आहेत तिथे हिरकणी कक्ष असलं पाहिजे, असा शासनाचा GR आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा। काय हिरकणी माहिती ना आपल्याला, हिरकणी ती तिच्या बाळाला पाजण्यासाठी गडावरून
खूप गोष्टींचा सामना करत बाळापर्यंत आलेली, माहिती नाही बरोबर. मग त्यामुळे त्याला ते हिरकणी कक्ष देण्यामागचं कारण की माझ्या महिला माझ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेला येण्यासाठी त्यांच्या बाळाला पाजण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यांची स्वतंत्र खोली म्हणजे हिरकणी कक्ष. आलं लक्षात. तर ते हिरकणी कक्ष आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ह्याच वर्षी उद्घाटन केलं. ही आमची महिला सभा आहे ज्याच्यामध्ये काही कॉलेजचे विद्यार्थी आमच्या महिला सभेचा अभ्यास करायला आले. त्यांनी तो अभ्यास केला की यांचं कामकाज चालतंय कसं. आमची ही आजी आहे बघा, तुम्हाला दाखवते. ही इथे बसलेली आजी आहे ना, त्या आजीने गणपतीच्या वेळेस जे निर्माल्य असतं म्हणजे हार किंवा काही जे असेल ते आपण ज्या नदीचं पाणी पितो त्याच्यात जर टाकले तर घाण होते की नाही. त्या आजीने महिला सभेला तो प्रश्न मांडला की ताई असं नाही केलं पाहिजे, बाई असं नाही केलं पाहिजे. बाई म्हणतात, कोणी ताई म्हणतात, असं नाही केलं पाहिजे. त्या खूप मोठ्या आहेत माझ्यापेक्षा वयाने, पण मला ते फार आवडतं की त्या बोलतं केलंय. का केलंय? नव्हत्या बोलत, कारण ग्रामसभेला बोलण्याचाच अधिकार कधी महिलांना किंवा भांडणच असतात ग्रामसभा म्हणजे. हेच आहे एक डोक्यामध्ये की तिथे कशाला भांडणांच्या ठिकाणी जायचं. पण त्या आजीने मांडलं की हार टाकली नाही गेली पाहिजे. मग काय केलं आम्ही, नदीच्या बाजूला एक खड्डा खोदला, त्याला 1000-1500 रुपये खर्च झाला. पण तो सगळं निर्माल्य त्याच्यात टाकावं. पण त्यांच्यामुळं पर्यावरणाशी निगडीत आमचं काम झालं की नाही, नदीची स्वच्छता झाली का नाही त्या आजीमुळे. आमच्या गावातल्या बाया, दुसरं महत्वाचं की सगळे सण उत्सव जे आहेत ते पर्यावरण पूरक करायचे आहेत. आपल्या 9 थीम पैकी जर पर्यावरण स्नेही ग्रामपंचायत बनवली तर आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल. ह्या आमच्या CRP आहे, ह्या आमच्या अंगणवाडी ताई आहेत. मी का सांगते यावरून की आपल्या ग्रामपंचायतीचा ह्या गाभा असतात आणि त्यांना आपल्याला सोबत घेऊन काम करायचं असतं. आता आम्ही पर्यावरण स्नेही ग्रामपंचायत जर बनवायचे तर त्याच्यामध्ये आम्हाला काय कामं आहेत सध्या. वृक्ष वाटप, पर्यावरण पूरक सण उत्सव आम्ही गेल्या 1.5-2 वर्षापासून करतोय. बाबा कोणतीच गोष्ट प्लास्टिक पासून नका करू. पाना किंवा रानामधल्या ज्या गोष्टी आहेत, रानाच्या किंवा पत्रावळ्या ज्या असतात, आपल्याकडे पत्रावळ्या वापरल्या जातात बरोबर जेवणासाठी किंवा जेवणाच्या पंक्ती जेव्हा बसतात, मग त्या पंक्ती गावातल्या बायकांना बनवतात त्या पानापासूनच्या पत्रावळ्या, तर त्याच वापरा. प्लास्टिकच्या वापरून कचरा करण्यापेक्षा त्या वापरा. अशा प्रकारचे सण समारंभ आम्ही पर्यावरण पूरक करतोय. नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण आम्ही आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून महिला आणि पुरुषांसाठी राबवलेलं. त्यानंतर विहिरींचं पुनर्भरण आणि चूल काही बाईच्या डोळ्यातला धूर कमी करत, अश्रू कमी करत नाही. त्या धुराने येणारे अश्रू खूप हे असतात, त्रासदायक असतात. त्यामुळे आमचा प्रयोग चाललाय की धूरमुक्त चुलीचं अभियान आम्हाला येत्या काळात प्रयत्न आमचं चाललाय. हे पर्यावरण पूरक केलेले, ते जे मी तुम्हाला म्हटलं आजीने मांडलेला जो प्रश्न होता, तर सगळं निर्माल्य तिथे टाकलं गेलं. बचत गटांच्या माध्यमातून पोषण बागा फुलवायच्या आहेत. ज्या पोषण बागा आम्हाला याच्यातून आपलं घरचं वापरलेलं पाणी असतं त्याच्यातून फुलवता येतील आणि बाया खातील पण. म्हणजे शरीरामध्ये ती गोष्ट गेली तर तिचं शरीर भक्कम होईल बोलण्यासाठी आणि लढाईसाठी पुढच्या. त्यामुळे पोषण बागेचा एक प्रयोग आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जैवविविधता समिती जी आहे, म्हणजे पर्यावरण पूरक काम करत असताना जैवविविधता समितीला ऍक्टिव्ह करणं हा त्याचा मागचा एक उद्देश आहे. त्यामुळे आम्ही ते एक काम करतोय. त्यानंतर जनसुनवाई का घेतली आम्ही, जे वकील आम्ही बोलवले होते माझ्या ग्रामपंचायतीमध्ये, त्या वकिलांच्या माध्यमातून तुमचे जर काही प्रश्न असतील म्हणजे जे कोर्टात चाललेल्या केसेस असतील त्या केसेसवरती ते तुम्हाला मार्गदर्शन करणार. अशा प्रकारची जनसुनवाई घेणारी माझ्या गावातली पण आणि तालुक्यातली पण ग्रामपंचायत माझी पहिली असेल. मला नाही माहिती किती ग्रामपंचायतीच्या अशा जनसुनवाया घेतात की ज्याच्यातून कायद्याशी निगडीत मुद्दे लोकांपर्यंत जातात आणि ते सोडवण्यासाठी वकील तुमच्या सोबत बसलेला असतो सरपंचाबरोबर, जेणेकरून तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे 1 रुपया खर्च न करता, ज्या माणसाला कोर्टाचा खर्च परवडत नाही, म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात कारण तिथे खर्चाची बाब असते. त्याच्यामुळे ज्या वेळेस अशा सुनवाईच्या माध्यमातून त्यांच्याकडून एक प्रक्रिया आहे त्यांची, ती प्रक्रिया सुरू असते. तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला एक वकील नियुक्त करून दिला जातो. तो पैसे न घेता ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये अशा लोकांना तुमच्या ग्रामपंचायतीतल्या केसेस सोडवण्यासाठी मदत करतो. याच्यामध्ये दलित, महिला आणि आदिवासी या सगळ्या घटकांचा समावेश आम्ही करून या जनसुनवाईला आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला. त्यानंतर हे सगळं करत असताना सगळ्यात मोठी संधी मिळाली मला श्रीलंकेला जाण्याची, जिथे माझ्यासारखे अजून सरपंच आले होते
दक्षिण आशियाई देशातल्या 7 देशांमधले, बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल, भूतान असेल, या सगळ्या देशातले सरपंच तिथे आले होते. आणि त्या सरपंचांनी ते त्यांच्या लेवलला कसे, हे सगळे आलेले हे काही श्रीलंकेतले सरपंच आहेत आणि मला तिथे माझं गाव काय काम करतंय किंवा मी गेल्या 1.5 वर्षामध्ये काय काम केलेलंय हे मांडण्याची संधी कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरम, म्हणजे जो की शासनाच्या माध्यमात शासनाला निगडीत आहे, ज्यांना महिलांना सक्षम करायचं आहे, महिला नेतृत्वांना सक्षम करायचं आहे. आणि माझी ग्रामपंचायत काय ऍक्टिव्हली काम करते, तर तिथे जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, आम्ही फार मोठ्या हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलचा खर्च आपला कधी सामान्य माणसाला परवडणार नाही, तो सगळा त्यांच्याकडून होता. आणि तिथे मला माझ्या ग्रामपंचायतीचा केस स्टडी, म्हणजे मी केलेली कामं मला मांडता आली, ही माझ्यासाठीची खूप मोठी संधी होती. त्यानंतर ती कोलंबोची परिषद, म्हणजे श्रीलंकेमध्ये कोलंबो या ठिकाणी झालेली. त्यानंतर हे लिहिलेलं मी नवशक्ती जो पेपर आहे त्याला आहे, आणि हे मटा महाराष्ट्र टाइम्सला लिहिलेलं आर्टिकल आहे, ते तुम्ही जरूर वाचा, कारण त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे मुद्दे जे आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यांमध्ये तिथे झालेली चर्चा कोलंबोच्या परिषदेमध्ये आम्हाला भारतातून 4 महिलांना संधी मिळालेली. गुजरात मधली एक सरपंच होती आणि महाराष्ट्रातल्या 3 सरपंच होता, त्याच्यातून ठाण्यातून मी होते. मग मी ते सगळं जरा समजून घेतलं, लिहायचा प्रयत्न केला. नुसतं तिथे मांडून काय उपयोग आहे, आपल्या बायांना तर कळलं पाहिजे, आपल्या बायका काय करतात त्यांना समजू द्या ना, त्यांचं नेतृत्व कधी तयार होणार. त्यामुळे हे लिहिलेला आणि हा सगळा कटारूप आहे. त्यानंतर हे बघा इथे लिहिलेलं आहे विलेज प्रेसिडेंट, म्हणजे काय, सरपंच. कुठलं, किसळ ग्रामपंचायत, म्हणजे हा खूप मोठा बहुमान आहे आणि त्याच्या समोर आहे भारताचा झेंडा. मला हे वाटतंय, मी त्यानंतर श्रीलंकेनंतर 1.5 महिन्यामध्ये मला तायवानला संधी मिळाली. आणि तिथे सुद्धा जे तरुण लोक आहेत त्यांनी राजकारणामध्ये कसं आलं पाहिजे किंवा राजकारण महिलांचा भाग कसा झाला पाहिजे, ह्यासाठी तिथे मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या 2 देशांमध्ये मिळालेली संधी 2 वर्षांमध्ये, म्हणजे पहिली संधी मला श्रीलंकेला जूनमध्ये जाता आला आणि जून, जुलै, ऑगस्टमध्ये तायवानला संधी मिळाली. तो पण दुसरा देश आहे, तर त्या देशामध्ये सुद्धा जाण्या येण्याचा खर्च सगळं शासनाकडून होतं. त्यांच्या तायवान मिनिस्ट्री जी आहे त्यांनी तो सगळा खर्च केलेला. इथे वेगवेगळे हे मिनिस्ट्री मधले लोक होते, प्रत्येक जण वेगवेगळ्या याच्यातून आलेला. आणि मी सरपंच म्हणून तिथे होते. काही देशातले MLA म्हणजे आमदार जे आहेत ते पण तिथे होते ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये. म्हणजे हे होत असताना, ही सगळी परिषद होत असताना त्या परिषदेमध्ये 2-3 गोष्टी चर्चेला आल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना भक्कम नेतृत्व उभं राहणं आणि ते नेतृत्व प्रत्येक देशाला सहकार्य करणारं, प्रत्येक देशामध्ये महिलांचा सहभाग वाढवणारं असावं, ह्यासाठीची ती परिषद होती. आणि तायवानमध्ये 2 गोष्टी मी शिकली. तायवानमध्ये खूप मोठा प्रोजेक्ट चालतो जो सिटी प्लॅन तायवान सिटीमध्ये आहे, जो पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता सगळ्या शहराचा कचरा एका ठिकाणी होतो, त्याच्यावर प्रक्रिया होते, त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात त्या कचऱ्यापासून. त्यानंतर जे घाण पाणी असतं त्या घाण पाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी स्वच्छ करून पुन्हा त्याला वापरलं जातं. अशा प्रकारचे प्रकल्प आम्हाला दाखवण्यात आले. सगळ्यात मोठं त्यांचं सेंटर आहे हॉस्पिटल. ते हॉस्पिटल एवढं आहे ना की ते हॉस्पिटल वाटणारच नाही. म्हणजे आपल्या भारतातल्या अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल पेक्षा तायवानमध्ये शासनाने चालवलेलं हॉस्पिटल, स्वतंत्र खोली, हवेशीर खोली आणि तुम्हाला निसर्गाचा नजारा दाखवणारी खोली त्या शासनाकडून, म्हणजे सगळा खर्च शासनाचा होतोय. अशा फॅसिलिटी, ज्या आरोग्य व्यवस्थेच्या फॅसिलिटीज आहेत ते शासन प्रोव्हाइड करते. त्यामुळे ते बघत असताना, ते शिकत असताना आम्ही आमच्या लेवलला काय काम करतोय हे सुद्धा मांडण्याची संधी मला वाटतं त्या देशाने मला दिली. आणि त्याचसोबत हे सगळं तर मी करते, पण 2 गोष्टी आहेत. आता तुमचे धन्यवाद मानेल की मला तुम्ही एवढा वेळ ऐकून घेतलं, कारण मी बराच वेळ झालं बोलते. पण मला बोलत असताना आपण ज्या ठिकाणी काम करतोय ते काम जास्त महत्वाचं बोलकं असलं पाहिजे. मला काय कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तर माझा सासरा कोणीतरी होता किंवा वडील कोणीतरी होते. 7 महिन्याची प्रेग्नन्सी असताना मी माझ्या सासूचं कौतुक नक्की करेन. त्या काळामध्ये सगळ्या महिला त्यांना बोलत होत्या की ही पोट घेऊन फिरते, तुम्ही कशाला ती. माझी सासूबाई माझ्यासोबत फिरत होती. म्हणजे त्यावेळेस नक्कीच आपण जी माणसं आपल्या सोबत उभी राहतात त्या माणसांचं कधीही कौतुक करावं, कारण त्या सासूबाईंनी
त्या काळामध्ये माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली साथ, ह्या 2 देशाची उडण्यासाठीची जागा मला मोकळी करून दिलेली. कारण ते सरपंच पद मिळालं नसतं तर मला ह्या दोन्ही देशांनी बोलवलं नसतं, बरोबर. आणि मी डॉक्टरेट झाले पण मला तिथे काय म्हणून बोलवलं, सरपंच म्हणून बोलवलंय, आलं लक्षात. तर माझ्या सासूबाईंनी कधीच कोणाचा विचार केला नाही. एक गोष्ट, त्या नेहमी सुनांना तर सपोर्ट, म्हणजे आम्ही 4 जणी आहोत घरामध्ये, तर सपोर्ट तर करतातच. पण मला एक म्हणायचं आहे की एक महिला दुसऱ्या महिलेला ज्या वेळेस सोबत घेऊन चालते त्यावेळेस विकासाकडे वाटचाल होते. आपल्याला